जर्नी म्हणाल तर जनरल असं काही खूप असं वेगळंच काही नव्हतं. बेसिकली आर्ट क्षेत्रामध्ये जात असताना कुठल्याही एका घरातल्या मुलाला बऱ्याचदा पेरेंट्स विरोध करतात असं पाहतो आपण, पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. या क्षेत्रात असं टिपिकली जर बघितलं तर इक्विपमेंट्स कॉस्टिंग खूप जास्त आहे. हो, खूपच जास्त. आणि एका मिडल क्लास असेल किंवा असा त्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, त्याच्यासाठी हे क्षेत्र किती योग्य आहे? योग्य तर सगळ्यांसाठीच आहे. फोटोग्राफर हा आर्टिस्ट आहे असं मी समजतो, आणि आहेच तो आर्टिस्ट आहे म्हणून तो फोटोग्राफर आहे. म्हणजे पहिला तो आर्टिस्ट असला पाहिजे, आणि मग त्याने क्षेत्र जे निवडले त्याचं नाव फोटोग्राफी आहे. जन्मानं कोणी फोटोग्राफर नसतो, जन्मानं तो आर्टिस्ट असतो. जसं तुम्ही म्हणलात की आर्किटेक्ट आहेत, बिल्डर आहेत, हॉटेल आहेत, तर हे क्षेत्र कसं निवडावं की तुम्ही कोणत्या क्षेत्रात फोटोग्राफी कंटिन्यू करणार आणि कोणते कोणते प्रकार आहेत त्यात? चांगला प्रश्न आहे तुझा. मी तुला सांगतो, प्रकार खूप आहेत. आर्ट कॉलेजेस हे अपडेटेड नाही आहेत. अत्यंत मागासलेल्या डोक्यानं हे वागतायत लोक, आणि मी स्पष्टपणे सांगू शकेन इथे. कारण नमस्कार, कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज जो विषय आहे तो माझ्या खूप आवडीचा आणि जवळचा विषय आहे, तो म्हणजे फोटोग्राफी. आणि एक असं नाव जे मला वाटत नाही की तुम्हाला माहित नसेल. तर आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते आहेत देवदत्त कशाळीकर सर. नमस्ते. त्यांना तुम्ही देवदत्त फोटोग्राफी स्कूल या नावाने पण ओळखत असाल. तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे की फोटोग्राफी क्षेत्रामध्ये कसं एक करिअर बनवलं पाहिजे, किंवा फोटोग्राफी क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या स्किल्स अवगत केल्या पाहिजेत. तर नमस्कार सर, आणि तुम्ही आमचं इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला छान वाटतंय तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन. येस. आणि आपण पहिलीच सुरुवात अशी करूयात की पहिल्यांदा मला तुमच्याकडून तुमची थोडीशी एक थोडक्यात जर्नी जरी सांगितली ना तरी आपल्या प्रेक्षकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. जर्नी म्हणाल तर जनरल असं खूप असं वेगळंच काही नव्हतं. बेसिकली आर्ट क्षेत्रामध्ये जात असताना कुठल्याही एका घरातल्या मुलाला बऱ्याचदा पेरेंट्स विरोध करतात असं पाहतो आपण, पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. माझ्या आई बाबांनी मला आर्टमध्ये जातोयस तर आर्टमध्ये बिंदास करिअर कर असाच ग्रीन सिग्नल दिला होता. सो कोकणातला आहे मी मूळचा, आणि तिथून माझी जेव्हा जर्नी सुरू झाली सगळी, तेव्हा या जर्नीमध्ये मला एज्युकेशन आर्टमध्ये करण्यासाठी कोणीच घरातलं थांबवलं नाही. ही सगळ्यात मोठी माझ्यासाठी नशिबाची गोष्ट होती. नाहीतर तिथे सगळ्या गोष्टी ब्रेक झाल्या असत्या आणि काहीतरी मी कुठेतरी एखादं डिप्लोमा काहीतरी करून बसलो असतो, आणखी मग आर्ट क्षेत्रातली जर्नी सगळी स्टॉप होऊ शकली असती. कारण कोकणात त्यावेळेला काहीच नव्हतं, आर्ट कॉलेजेस पण नव्हती. सो जर्नी म्हणाल तर मी कोल्हापूरमध्ये माझं पहिलं कला शिक्षण सुरू झालं. त्यानंतर पुण्यामध्ये माझं GD आर्ट कमर्शियल केलं 5 वर्षाचं. 5 वर्षाचं हे डिग्री करणं जे आहे हे कमर्शियल आर्ट असतं, आणि कमर्शियल आर्ट ही 5 वर्षासाठी एक कोर्स असतो. 5 वर्ष करत असताना स्पेशलायझेशन फोटोग्राफी करावं असं मला पहिल्यापासून वाटत होतं. इलस्ट्रेशन, फोटोग्राफी हे दोन्ही आवडते विषय होते. आणि कालांतरानं माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा मला वाटतं 3ऱ्या वर्षाला होतो तेव्हा मला कळलं की होल वर्ल्ड इज डिपेंड ऑन ऍडव्हर्टायझिंग, ज्याच्यामध्ये मी करिअर करतोय. आणि मग ऍडव्हर्टायझिंग इज डिपेंड ऑन फोटोग्राफी. सो जे आपण निवडलंय ऍज अ करिअर म्हणून त्याला मरण नाहीये कधी. बरोबर. हे चालत राहणार आहे. म्हणजे आपण जर याच्यात करिअर करायचं ठरवलं तर आपल्याला सक्सेस मिळू शकेल. याचा कॉन्फिडन्स ज्या दिवशी मला आला त्यावेळेला मग मला असं कुठेतरी वाटलं की नाही, आता मी करू शकतोय. कारण गाव तर सोडलेलं होतं. पुण्यासारख्या महाकाय शहरामध्ये यायचं होतं आणि इकडे येऊन सेटल व्हायचं होतं. सो सेटल होणं आणि या सगळ्या गोष्टी तर खूप लांब कॉलेजचे दिवस होते, आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याचदा मनात कुठेतरी थोडंसं प्रेशर होतच. त्यामुळे कॉलेज एन्जॉय करणं हा प्रकार कधीच झाला नाही. दरवेळेला असं कंटिन्यू मला करिअर करायचंय, मला हे करायचंय, ते करायचं, अजून खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या आहेत, असं चालू राहिलं. आणि मी माझं जे काही फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हणू आपण ते माझं 95 मध्ये कम्प्लीट झालं, आणि मी साधारणपणे 90-91 पासून फोटोग्राफी लाईन मध्ये माझं काम सुरू झालं. सो दॅट वॉज जनरल स्ट्रीम. येस. म्हणजे तुम्ही पूर्ण या क्षेत्रातली जी काय म्हणू शकतो की तंत्रज्ञानातली पण जे बदल आहेत ते पण तुम्ही त्यावेळेस साक्षीदार आहे मी. निश्चित. म्हणजे आम्ही अगदी तुला सांगायचं तर असं सांगितलं बाबत मी की आम्ही निगेटिव्हचा कॅमेरा वापरला, ज्याच्यामध्ये 120 mm ची निगेटिव्ह होती, मोठी निगेटिव्ह असायची. हार्डली 10 ते 12 फोटो त्यात काढू शकायचो आपण.
तो काळ खूप वेगळा होता. मॅन्युअली डेव्हलपिंग होतं त्याचं सगळं. त्याच्यानंतर मग रोल छोटे 35mm चे रोल आले की ज्याच्यामध्ये 35 फोटो पण निघायचे. आणखीन ते 35 फोटो काढत असताना पण प्रेशर असायचं कंटिन्यू की अरे रोल संपला तर काय होईल. म्हणजे एक एक फोटो जपून काढण्याची ती एक मजा होती. आणि त्याच्यातून खूप चांगल्या गोष्टी घडल्या. आणि मग त्या पण मी तुला सांगेन नंतर. पण त्यानंतर मग डिजिटलची एंट्री झाली. मग मिररलेस आले. सो ही सगळी स्थित्यंतर आहेत फोटोग्राफीतली. ही सगळी एकाच जन्मात बघता आली. हे मला असं वाटतं भाग्याचं लक्षण आहे. मस्त. आणि जसं आता आपण म्हणतो की नवीन फोटोग्राफर आहे एखादा आणि त्याला चालू करायचं. आता माझ्या बाबतीत जर मी एक्झाम्पल घेतलं तर मला आवड आहे खूप फोटोग्राफीची. पण काही कारणास्तव असं झालं की घरची फायनान्शियल कंडिशन आपण बघितली. तर या कारणांमुळे इक्विपमेंट्स परचेस करणं खूप अवघड जातं. या क्षेत्रात असं टिपिकली जर बघितलं तर इक्विपमेंट्स कॉस्टिंग खूप जास्त आहे. खूपच जास्त. आणि एका मिडल क्लास असेल किंवा असा ज्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे त्याच्यासाठी हे क्षेत्र किती योग्य आहे? योग्य तर सगळ्यांसाठीच आहे. कारण नावारूपाला आलेले कित्येक फोटोग्राफर्स असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती कॅमेरा घेण्यासाठी स्टार्टिंगला असतच नाही, नसतेच. आता जर मला कोणीतरी सांगितलं असतं की 90 साली मला बाबा एखादा चांगला FM2 कॅमेरा स्वतःचा लगेचच नवीन घे, तर त्या काळात 25,000ला असलेला कॅमेरा सुद्धा मला घेण्याची पात्रता माझी नव्हती. आणि ओपनली मी सांगू शकतो की अशी आर्थिक परिस्थिती जो काळ जसा जेवढा जुना होता तेव्हा तेवढे पैसे त्या गोष्टींसाठी जास्तच वाटत होते. आणि ते पटकन उचलून द्यावेत अशी कुठली सोयही नव्हती. ना फायनान्स कंपन्यांकडून होती, ना गव्हर्नमेंटकडून होती, ना आई वडिलांकडून होती. त्यामुळे हे सगळे आपण एकाच नावाचे प्रवासी आहोत. सो कॅमेरा घेणं ही प्रत्येक फोटोग्राफरच्या आयुष्यातली एक टास्क असते आणि ती अजूनपर्यंत राहिलेली आहे. काही अगदी तोंडात सोन्याचा चमचा जन्मतच घेऊन जसे येतात तशा पद्धतीनं आपण म्हणू जर तर त्यांच्या केसमध्ये की बाबा पटकन घरातून पटकन मोठा फायनान्स होऊ शकतो. पण तू म्हणशील की मग या क्षेत्रात येऊ की नको, तर मला असं वाटतं आलं पाहिजे. हे बघा, आज आपण सोशल मीडियावरती बघतोय की खूप सारे फोटोग्राफर्स आहेत की जे मोबाईलनं सुद्धा नेक्स्ट लेवलला फोटोग्राफी करतात. त्यांना मोठमोठ्या कंपन्या स्पॉन्सर करतायत, त्यांना मोठमोठ्या कंपन्या त्यांचे ब्रँड अँबॅसेडर्स बनवतायत आणि त्यांच्या फोटोग्राफीला ते प्रमोट करतायत. सो त्यांच्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. आणि किती जरी झालं तरी कॅमेरा ही बिग इन्व्हेस्टमेंट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कोणी सांगितलं की लगेचच जाऊन 3 लाख आणि 4 लाखाचा कॅमेरा घेतला पाहिजे. माझं फ्रँक मत असं आहे की तुम्ही एक 30-40 हजाराचा सेकंड हँड DSLR चांगल्या क्वालिटीचा मिळतो आता, तो घ्या, काम सुरू करा. काहीही जगातलं त्यात अडत नाही. म्हणजे आज जर मला कोणीतरी सांगितलं की तू जाऊन फॅशन कर, स्पोर्ट्स कर, जर्नलिझम बेस्ड फोटोग्राफी कर, इंडोर कर, आउटडोर कर, वेडिंग कर, प्रॉडक्ट फोटोग्राफी कर, फूड फोटोग्राफी कर, तर ही या सगळ्या पद्धतीची फोटोग्राफी एका बेसिक DSLR वरती सुद्धा अतिशय उत्तम दर्जाची होऊ शकते. पण आपल्या डोक्यात असे भयंकर किडे सध्या घातले गेलेले आहेत वेगवेगळ्या कंपन्यांकडून की हे म्हणजे ग्रेट आहे आणि बाकी सगळं शून्य आहे. सो व्हिजनला काहीतरी महत्व असतं ना. जर व्हिजनच नसेल तुमच्याकडे कसली, तर तुम्ही चांगला कॅमेरा हातात दिलात तरी जर समोरच्या माणसाला जर काही सुचतच नसेल चांगलं क्रिएटिव्ह करायचं, तो टिपिकल स्टाईलमध्ये काम करणारा असेल तर तो कॅमेरा डझंट मॅटर, आय इज इम्पॉर्टंट. त्यामुळे माझं असं सांगणं राहील तुझ्या प्रश्नाला अनुसरून की फोटोग्राफीत या बिंदास, लो बजेटचे कॅमेरे घ्या. सेकंड हँड कॅमेरा मार्केट मोठं आहे, त्याच्यामध्ये सर्च करा. तुम्हाला सेकंड हँड कॅमेऱ्याच्या साईट्स वरती पण तुम्हाला कॅमेरे मिळतात. मुंबईचा कॅमेरा पोर्टला गेल्यानंतर पोर्टच्या मार्केटमध्ये सुद्धा शॉप्स आहेत किंवा पुण्या मुंबईमध्ये असे बरीच लोक आहेत की जे कॅमेरे विकतात, सेकंड हँड मध्ये डील्स करतात. यांच्या मागे लागा, यांच्याकडून शोधून घ्या, चांगले कॅमेरे घ्या आणि काम सुरू करा. तुम्ही 3 लाखाचा कॅमेरा घेतलात आणि समाधानी झालात म्हणजे माझं करिअर स्टार्ट होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मला काहीतरी एक मोठी ऑर्डर मिळणार आहे कुठली तरी, असं अजिबात नाहीये. नेटवर्क ग्रो करणं, त्या गोष्टीत पारंगत होणं, त्या गोष्टीसाठी वेळ देणं, याला काहीतरी एक कालावधी लागतो आणि तो दिला पाहिजे. त्यामुळे कॅमेरामुळे माझं काहीतरी अडतोय हे म्हणणं म्हणजे खरं सांगायचं तर स्वतःशी प्रतारणा करणं आहे किंवा कुठेतरी लपून बसणं आहे. मला असं वाटतं ते लपून बसण्यात काही पॉइंट नाहीये. आणि आता याच गोष्टीला अनुसरून अजून एक आता हा एक वेगळा फॅक्टर आहे की आता जर आपण बघितलं तर आता अनेक फायनान्सवाल्या कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला या ज्या इक्विपमेंट वगैरे परचेस करायला असतील तर त्या तुम्हाला फायनान्स अवेलेबल करून देतात. ते 0% इंटरेस्ट वरती असं किंवा अशा गोष्टी आहेत. मग या ज्या गोष्टी आहेत त्याला बळी पडून असे कित्येक मुलं आहेत की जे कॅमेरे वगैरे परचेस करतात
बरोबर आहे. पण त्यांना त्यात करिअर कसं करावं, त्या इक्विपमेंटचा कसं युटिलाइज करावं आणि त्यातून पैसे कसे कमावं. आता तुझा प्रश्न आणि त्याच्यातच तुझं उत्तर आहे. म्हणजे जो तू प्रश्न विचारलायस त्याच्यात तुझं उत्तर देऊन तू मोकळा झालायस. खरं सांगायचं तर विषय असा आहे की कंपन्यांच्या टाईप ऑफ वर्क मध्ये ज्यांनी असं ठरवलेलं आहे की आम्ही फायनान्स करणार आहे, सो दॅट इज देअर बिझनेस. फायनान्स कंपनीकडून घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवायचं. मी तर म्हणतो की ही एक संधी आहे. निगेटिव्ह अँगलनं फायनान्स कंपनीकडे बघण्यापेक्षा फायनान्स कंपनीकडून कॅमेरा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी काय करणार आहे याचा जर विचार आपण केलाच नाही तर तो मूर्खपणा फोटोग्राफरचा आहे. फायनान्स कंपनी हे एक दुकान आहे. जशी बँक असते, जशा पतपेढ्या असतात, जशा स्वयंसेवी संस्था असतात, जसे कॅमेराचे शॉप्स असतात, तसं फायनान्स कंपनी हा ही सोय आहे. आज जर एखादी कुठली कंपनी जर आपल्याला 0% इंटरेस्ट रेटवरती कॅमेरा देत असेल तर ते एखाद्या फोटोग्राफरवरती उपकार होत आहेत. कारण आज मला लाख रुपये घालता नाही येत आहेत, पण मी 50,000 घालू शकतोय किंवा 25,000 घालू शकतोय. चला बाबा, वर्षभरात मी काम करेन आणि उरलेले 8 हप्त्यात मी फेडेन. दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर फोटोग्राफर. पण ऍट द सेम टाइम नाण्याची दुसरी एक जी बाजू आहे तिचा पण विचार असा केला पाहिजे की त्यावेळेला बाबा 8 हप्ते भरण्यासाठी माझ्याकडे काय प्लॅनिंग आहे, 12 हप्ते भरण्यासाठी माझ्याकडे काय प्लॅनिंग आहे. मला 0% इंटरेस्ट आहे म्हणून मी उड्या मारत कॅमेरा घरी घेऊन आलोय, पण मी माझा बिझनेस सेट करण्यासाठी मार्केटचा अभ्यास केलाय का, क्लायंट्सना भेटलोय का, कुठून मला काम येऊ शकतं याच्यावर काही विचार केलाय का. कारण कॅमेरा मिळाला म्हणजे लगेच उसाचं गुऱ्हाळ टाकलं आणि मशीन चालू करून खुळखुळा वाजायला लागला म्हणजे लगेचच लोक येतात असं नसतं. त्याला लोक येण्यासाठी वेळ लागणार आहे ना. मग ऊसाच्या गुऱ्हाळाला जर एकदम सिम्पल टास्क आहे, इकडून ऊस घालायचा, तिकडून आलं लिंबू टाकलं की तो येणारा रस फक्त गाळण्यातून काढून द्यायचा की गारगार रस पितात लोक. एवढी सिम्पल टास्क असली तरी सुद्धा त्याला सुद्धा वाट बघावी लागते. मग फोटोग्राफीच्या बिझनेसला सुद्धा तुम्हाला सक्सेस होण्यासाठी काहीतरी पेरलं पाहिजे, उगवेपर्यंत वाट बघितली पाहिजे आणि त्याचा पेशन्स आणि त्याचं प्लॅनिंग, त्या 2 गोष्टी ज्याच्याकडे असतील त्याला फायनान्स कंपनीकडून घ्यावंच. त्याने तर म्हणतो की त्याने घेऊन ते चालू करावं. तर मग तो जो दृष्टिकोन आहे की कशा पद्धतीने करिअरची सुरुवात केली पाहिजे, तर त्यासाठी काय गाईड कराल तुम्ही? निश्चितच त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या स्टुडंट्सना देवदत्त फोटोग्राफी स्कूल मधून आज माझ्याकडे 1400च्या आसपास विद्यार्थी शिकून बाहेर पडलेत. त्यातले ऑलमोस्ट 80% लोक त्यातले आज करिअर करतायत. 20% लोकांनी कदाचित करिअर मध्ये त्यात कंटिन्यू केलं नसेल ड्यू टू डिफरंट रिझन्स. सगळ्यांसाठीच मी एक गोष्ट सांगेन की स्टार्ट करत असताना करिअर चांगलं जर तुम्हाला सुचलं पाहिजे तर चांगलं वाचलं पाहिजे. बरोबर. माणसाला कधीही कुठलीही कल्पना जी सुचते ना, तर कल्पना ही सत्यावरती आधारित असते आणि सत्य हे कुठेतरी आयदर फेस करावं लागतं किंवा तुम्हाला समोर जावं लागतं, त्याच्यात ते वाचावं लागतं, त्याच्यात तुम्ही असावं लागतं, ते अनुभवावं लागतं. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला त्या जर्नी मधून जाता येतं. म्हणजे काय असेल, तुम्हाला एका चांगल्या लेव्हलच्या व्हिज्युअलायझेशन कपॅसिटीला सामोरं जाण्याची सवय लावावी लागते मेंदूला. मेंदूवर कामच करत नाही आपला फोटोग्राफर. आपला फोटोग्राफर कॅमेऱ्यावर काम करतो. मला जर आता तू समोर उभ्या असलेल्या कॅमेरा जर म्हणशील तर ह्याच्यातल्या जवळपास 50% गोष्टी कदाचित मला माहितीच नसतील. कारण आज मार्केटमध्ये 70 ते 80 कमीत कमी कॅमेऱ्याच्या डिफरंट बॉडीज आहेत. बरोबर. 70 ते 80 बॉडीजचा स्टडी करण्यात मी माझं आयुष्य का घालवू? मला त्यातलं काय वापरायचंय तेवढं मी करेन आणि मी क्रिएटिव्ह काम कसं करता येईल. कारण जन्मभर नाही, 100 जन्म घेतले तरी संपणार नाही एवढा मोठा फोटोग्राफीचा व्याप आहे. बरोबर. त्यातलं मला एका जन्मात जेवढं करता येईल तेवढं मी करेन. मला त्याच्यात फोकस करणं गरजेचं आहे. आणि मग याच्यासाठी काय करावं, तर याच्यासाठी वाचलं खूप पाहिजे. जेव्हा तुम्ही वाचता कुठली पण गोष्ट तेव्हा तुम्ही गो थ्रू होता, त्याच्यातून जाता. तुम्ही कर्ण वाचा, तुम्ही मृत्युंजय वाचा, तुम्ही ययाती वाचा, तुम्ही एखादी कादंबरी वाचा, तुम्ही बाबुराव अर्नाळकरांची रहस्य कथा वाचा, एखादी कुठली पण गोष्ट वाचा. तुम्ही ते व्हिज्युअल करता. व्हिज्युअल जेव्हा करता त्यावेळेला तुम्ही तो क्षण, तो प्रसंग बघत जाता आणि मेंदूला त्या पद्धतीची सवय लागते विचार करण्याची. चित्र डोळ्यासमोर येणं म्हणजे चित्र समोर दिसणं आणि जेव्हा ते चित्र दिसायला लागतं तेव्हा ते चित्र नसताना दिसणं म्हणजे चांगलं व्हिज्युअलायझेशन. आणि जेव्हा चांगलं व्हिज्युअलायझेशन करायची मेंदूला सवय लागते तेव्हा मग ते तयार झालेलं चित्र मी कॅमेऱ्यात कसं उतरवीन. बरोबर. या प्रोसेसला तो फोटोग्राफर जातो ज्याला म्हणतात थॉट प्रोसेस. आणि ही थॉट प्रोसेस स्मूथ होण्यासाठी प्रचंड वाचन गरजेचं आहे. मग तुम्ही पुस्तक हातात घेऊन वाचू नका, तुम्ही स्टोरी टेल वाचा, तुम्ही कुकू FM घ्या, काही पण करा. मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सना सांगतो ही गोष्ट. आणि हे करतच नाही लोक. 90% फोटोग्राफर्स हे स्क्रोलिंग करतात. दुसऱ्यानं काय केलं, राईट टू लेफ्ट स्क्रोलिंग इज द डेंजरस थिंग
नावडेज हे खूप भयंकर आहे आणि ही गोष्ट खूप घातक ठरणार आहे. Yes. कारण मी जर दिवसभरामध्ये 100 लोकांची 100 व्हिज्युअल्स बघितली तर माझा मेंदू क्लटर होणार, भरणार कचऱ्यानं, त्याला सुधारणार नाही आणि त्याला स्वतःला विचारायला जे काही सुचतंय तेही तो विसरून जाणार आहे. आणि त्याला असा कन्फ्युजन होणार आहे की माझ्याकडे उपलब्ध साधन सामुग्री काय आहे, माझ्याकडे लाईट्स आहेत का, आन्सर येस किंवा नो असेल, माझ्याकडे स्टुडिओ आहे का, आन्सर येस किंवा नो असेल, मला मॉडेलला पैसे देणं परवडेल का, मला एवढे कॉस्ट्युमचे रेट जमतील का, मला अमुक जमेल का, तमुक जमेल का. जेव्हा तो रिअलिटीमध्ये येतो तेव्हा रिअलिटीमध्ये आल्यानंतर तो टेन्शन मध्ये येतो की अरे यार हे मी बघितलंय पण मला हे करायचं असेल तर मला ह्याच्यासाठी पैसे कुठून आणू, मी एवढं नाही शक्य यार मला. परत तो डिप्रेशन मध्ये जातो. त्याच्यापेक्षा स्वतःला काय सुचतंय, स्वतःला काय करता येईल, माझ्याकडे असलेल्या गोष्टींमधून मी किती छान करू शकतो, तर त्याच्यात करण्याजोग्या अफाट गोष्टी आहेत. बरोबर, अफाट गोष्टी. आता हा वाचन एक पार्ट झाला. वाचनासोबत अजून कोणत्या गोष्टी आहेत की ज्या एखाद्या फोटोग्राफरचा दृष्टिकोन निर्माण करतील? त्या पाहिलं पाहिजे चांगलं. जसं वाचतो आपण तसंच चांगल्या चांगल्या ज्या मूवीज येतात, चांगल्या चांगल्या आर्ट फिल्म्स आहेत, चांगल्या चांगल्या आपण ज्या कुठेही मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन ज्या ज्या मूवी बघतो त्या मूवी व्यवस्थित बघितल्या पाहिजेत. मूवी बघणं म्हणजे मूवी एन्जॉय करून येणं नाहीये. मूवी बघणं म्हणजे मित्रांबरोबर जाऊन एन्जॉय करणं नाहीये. फोटोग्राफर हा आर्टिस्ट आहे असं मी समजतो आणि आहेच तो आर्टिस्ट आहे म्हणून तो फोटोग्राफर आहे. म्हणजे पहिला तो आर्टिस्ट असला पाहिजे आणि मग त्याने क्षेत्र जे निवडले त्याचं नाव फोटोग्राफी आहे. जन्मानं कोणी फोटोग्राफर नसतो, जन्मानं तो आर्टिस्ट असतो. सो आर्टिस्टनं बघणं गरजेचं आहे. आर्टिस्टनं प्रदर्शनं बघितली पाहिजे. दुसऱ्या फोटोग्राफर्सनी, दुसऱ्या कलाकारानं ऑइल ऑन कॅनव्हास काय केलेलं आहे, ऍक्रिलिक ऑन कॅनव्हास काय केलेलं आहे, पेस्टल्स मध्ये काय काम केलेलं आहे, वॉटर कलर मध्ये काम केलेलं आहे कोणी. आता मिलिंद मुळीकांचं जर आपण वॉटर कलर बघितलं तर लाजवाब आहे ते. बघून मन प्रसन्न होतं, बघत राहावंसं वाटतं, मोहित होतो आपण. किंवा रवी परांजपे आता या आपल्या जगात नाही येत राहिलेले, म्हणजे रवी परांजपे वारले, पण रवी परांजपेंचं जर तुम्ही आर्किटेक्चरल डिझाईन ड्रॉइंगची जर स्टाईल बघितली असती ती शिकावीच. दुसऱ्या फोटोग्राफरनं 5-5, 6-6 वर्ष घालून एक सब्जेक्ट घेतला, मग त्याने त्याच्यामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे बघितले, खूप सारे हर्डल्स आले बिचाऱ्याला, आणि मग त्याच्यानंतर त्याने त्यातले सॉर्ट आउट केले फोटो आणि ते काही फोटो त्याने आणून डिस्प्ले केले. सो डिस्प्ले केलेले मी 50 बघतोय म्हणजे त्याच्या मागच्या 4 वर्षांच्या थॉट प्रोसेसचा अर्क मला रेडीमेड आहे आणि तोच मी बघायला गेलो नाही आणि असं बावळट सारखं नुसतं असं एक्झिबिशन बघून 2 मिनिटात बाहेर निघून गेलं. जाऊ नका, इन्सल्ट आहे त्या फोटोग्राफरचा. जाणार असेल तर भक्तिभावानं ते बघा, त्याच्याशी डायलॉग करा, त्याला विचारा तुला ही थीम कशी सुचली किंवा तू ह्याच्यावर कसं काम करतोस. म्हणजे 3-4 गोष्टी मी सांगितल्या. एकतर मूवीज बघितल्या पाहिजेत, त्या एकदा दोनदा बघून चालत नाहीत. 6-6, 7-7 वेळा तुम्ही ती फ्रेम रजिस्टर करा मेंदूमध्ये. चांगली चित्र बघितली पाहिजेत, चांगल्या चित्रकृती बघितल्या पाहिजेत, प्रदर्शनं बघितली पाहिजेत आणि मी जसं सांगितलं तसं प्रचंड वाचन केलं पाहिजे. ह्या महत्वाच्या गोष्टी. बरोबर. जसं तुम्ही म्हणलात की तशा मूवीज बघितल्या पाहिजेत तसा, तर आताच रिसेंटली एक मूवी रिलीज झाला तुंबाड. तुंबाडचे जे व्हिज्युअल्स आहेत अप्रतिम व्हिज्युअल्स आहेत आणि ते बघण्यासाठी खास मी एवढा एक्साइटेड झालतो की मला तो पिक्चर रिलीज होणार थिएटरमध्ये, त्या मोठ्या स्क्रीनवरती ते व्हिज्युअल्स बघायला भेटणार म्हणून मी गुरुवारी रात्री तिकीट बुक केलं. एवढा एक्साइटमेंट, 3 तिकीट बुक केले, 3 जण आम्ही थिएटरला पोहोचलो. कुठून? पिंपळे निलख पासून पिंपरी एल्पोरोला. आणि तिथं गेलो, सिक्युरिटी वाल्याला मी असं तिकीट दाखवलं. सिक्युरिटी वाला म्हणला आजचा नाही, उद्याचा शिवाय. म्हणजे मी एवढा एक्साइटेड होतो की मी हेच बघितलं नाही की डेट कधीचे काय, पण ते जे व्हिज्युअल्स होते ते जे इमॅजिनेशन, या आर्टच्या बाबतीत इम्पॅशंट होणं ही गरज आहे. चांगलं घडलं, जे झालं ते चांगलं झालं ना, आयुष्यात लक्षात राहील ना ही गोष्ट. एवढा हावरटपणा हवाच. मला असं वाटतं हा हावरटपणा कमी होत चाललाय. कारण काय होतंय, आपल्याला उपलब्धता खूप वाढत चालली. सोशल मीडियावरती आपल्याला वाटतं 2 मिनिटात मी जगातलं काही बघू शकतो, 2 मिनिटात मला जगातलं सगळी माहिती मिळू शकते. आपण मूर्ख असतो, आपल्याला काही माहित नसतं. कारण बघणं, कथनी और करनी में जो फरक आहे ना, वही इम्पॉर्टंट आहे. बघायला सोपं असतं, क्रिटिक्स करायला सोपं असतं, मापं काढायला दुसऱ्याची सोपं असतं. जेव्हा करतो ना आपण तेव्हा आपली YZ होते. ही जर टाळायची असेल तर कंपल्सरी तुम्हाला कामच केलं पाहिजे. बरोबर. आणि आता जसं तुम्ही म्हणलात की बरेचसे फोटोग्राफर्स आहेत की जे त्यांच्या आर्टच्या जोरावरती मोठमोठ्या कंपन्यांकडून ब्रँड डील्स असतील किंवा त्यांचे ब्रँड अँबॅसेडर्स असतील, अशा गोष्टींमधून ते पैसा कमवतात. तर या गोष्टींमध्ये जाण्याच्या ज्या बेसिक स्टेप्स आहेत त्या कोणत्या आहेत? की म्हणजे एखाद्या कंपनीला आपण अप्रोच करतोय तर कोणत्या पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे? मला असं वाटतं बऱ्याचदा कंपनीज तुम्हाला अप्रोच करते, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये किती राहायचंय हे तुम्ही ठरवायचंय.
ते काय टाईपच्या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला पुटअप करतात. फॉर एक्झाम्पल जर समजा एखाद्या XYZ लाईट मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीनं जर तुम्हाला बोलवलं की तुम्ही आमचे ब्रँड अँबॅसेडर बना म्हणून, तर त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला परवडतायत का आणि त्या झेपणार आहेत का, आणि जर त्याच्या अगेन्स्ट जर चांगला फायनान्शियल बेनिफिट असेल जर होत तर ते करायला हरकत नाही. पण आज असं बघायला मिळतं की दुर्दैवानं काम बघण्यापेक्षा सुद्धा फॉलोअरचा आकडा बघून तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी ब्रँड अँबॅसेडर बनवणं, तो काय असा जर कुठेतरी प्रॅक्टिस जर चालू झालेली आपल्याला जर पाहायला मिळत असेल तर मला असं वाटतं की ती खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे फोटोग्राफरसाठी. कारण फोटोग्राफर जेव्हा एखाद्याला मेंटॉर म्हणून जर तिथे नियुक्त करत असेल किंवा त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून जर करत असेल तर तो एक उत्तम दर्जाचा कलाकार असलाच पाहिजे. कारण त्याला फॉलो करणार आहेत लोक, त्याला ब्रँड अँबॅसेडर समजणं म्हणजे ती फ्लॅगशिप आहे, त्याच्या मागे लोक येणार आहेत, त्याला बघणार आहेत, त्याचा वर्क बघणार आहेत, अभ्यास करणार आहेत त्याच्या वर्कचा. तो सगळेच जण काही असे नसतात ना, अभ्यास करणारी लोकांची संख्या पण प्रचंड आहे. त्यांच्यावरती जर आपण बोलायचं म्हटलं तर त्यांना आयडियल व्यक्ती दिसली पाहिजे. लग्नाचे फोटो काढतोय आपण नवरा नवरीचे किंवा एखाद्या मुलीला चांगले कुठले तरी छान कपडे घालून तिचे फोटो काढतोय, नॉर्मल तिसरीतल्या मुलाच्या हातामध्ये जरी एखादी 70-200 दिली किंवा 85mm दिली तर तो बॅकग्राऊंड आउट ऑफ फोकस होणार आहे. आणि आज एडिटिंगचे स्किल्स खूप सुंदर आहेत. तुम्हाला जो फोटो तो तिसरीतला मुलगा देणार आहे तोच एक 10 वर्ष काम केलेला फोटोग्राफर पण देणार आहे. वेगळं काय आहे, जिथे वेगळं सुरू होतं तिथे त्या फोटोग्राफरची आर्ट सुरू होते आणि तो बघायलाच ते गोष्टीचा वेळ नाहीये. फक्त आकडा बघितला जातो. 10,000 वाला म्हणतो की मला 20,000 वाला ग्रेट वाटतोय, 20,000 फॉलोअर वाला म्हणतो मला 20,000 वाला म्हणतोय, 1 लाख वाला म्हणतोय मला 5 लाख वाला भारी वाटतोय. तर तो आकड्यात गणू नका. म्हणजे फोटोग्राफरसाठी मी पुढे जाऊन ही गोष्ट सांगेन की ह्या आकड्यात अजिबात फिरू नका. इंस्टाग्राम नव्हतं तेव्हा फोटोग्राफी नव्हती का? होती. फोटोग्राफीचं क्षेत्र हे अजरामर आहे. आज इंस्टाग्राम आहे, उद्या नसेल तर तुम्ही काय सोडून देणार का फोटोग्राफी? सगळेजण जाऊन काय शेती करणार का? असं तर होणार नाही ना. मला असं वाटतं या गोष्टीचा खूप काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कारण वी आर ब्लाइंड फॉलोअर्स. आपण अंधानुकरण करतोय. नुसतं तुम्ही आर्ट बघा, क्रिटिसिझम करा, प्रॉपर अभ्यास करा, कम्पेअर करा, नीट त्याचा स्क्रुटनाइज करा त्या गोष्टी आणि मग नंतर ठरवा मी कोणाला फॉलो करतोय. फॉलो करणं ही गोष्ट तितकी सोपी नाही. नुसतं एक बटन दाबलं म्हणजे होत नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये काम करत असताना आपण अभ्यास जास्त चांगला केला पाहिजे आणि तो करू शकतोय. आपल्याला ती गोष्ट दिली ना, इंटरनेटनं ती गोष्ट ऑलमोस्ट फ्री दिली ना आपल्याला. 1.5-2 जीबीचा डेटा आपल्याला पर डे दिलेला आहे. तो कशासाठी दिलेला आहे? फुकट. आपण त्याच्या अगेन्स्ट क्षुल्लक किंमत भरतोय असं मला तरी वाटतं. मग ते नॉलेज घेतलं पाहिजे. आकडा जर फुगवायचा म्हटला तर आज नुसती फक्त एखादा ठुमका दिलेल्या एखाद्या कमरेला बघून पण 5 मिलियन तिला व्ह्यू जात आहेत आणि मग म्हणून तिला फॉलो करायचं का मी? मग जे ग्रेट कलाकार आहेत की ज्यांनी आयुष्य घालवलं, ज्यांनी एक्सप्रेशन्स अप्रतिम दिले, त्यांनी गाजवल्या चित्रपट सृष्टी, अशांना फॉलो करायच्या ऐवजी एखादा ठुमका खाडकन कुठल्या बाहेर निघून जातो, व्हायरल होतोय. सो आज व्हायरल काय होईल ह्याला काही नॉर्म्सच राहिलेले नाहीयेत. मला असं वाटतं सगळ्या फोटोग्राफर्सनी हे जे ब्लाइंड फॉलोईंग आहे किंवा आर्टिस्ट, फोटोग्राफर्सनी असं म्हणत नाही, हे बघा मी काही शिकवत नाहीये किंवा मी माझी मतं मांडतोय. मला असं वाटतं की या गोष्टींचा विचार किती फोटोग्राफर्स करतात? खूप कमी. म्हणजे मी आता रिसेंटली गेलो होतो एका ठिकाणी आणि माझा एक शूट होता. कोल्हापूरमध्ये माझं काम चालू होतं. रिसेंटली माझी ती आता पोस्ट काल परवाच पाठवली मी. अरे बापरे सर तुम्ही आलाय का? मग मला जागेवरती चहा कॉफी मिळेल अशी सगळी सोय केली त्यांनी. तुम्ही फार मोठे आहात सर. म्हटलं अरे बाबा मी मोठा बिटा नाहीये काही, एक लक्षात घे. मला हे कळलंय, मला हे करायचं होतं कधीपासनं, यावर्षी तो योग आला, एवढाच काय तो प्रश्न आहे. ते ग्रेट ऍक्ट म्हटलं जे ते रेसला आले, जे वर्षभर त्या बैलाला पोचतात किंवा ती बुलक कार रेस होती, त्याच्यामध्ये बफेलो रेस पण होती आणि मग त्याची तयारी करून ते जे काम करतात ते ग्रेट ऍक्ट. म्हटलं मी इथे येऊन शूट करून निघून जाणार आहे, तुम्ही मला ग्रेट का म्हणताय? म्हटलं मी काही ग्रेट बीट नाहीये म्हटलं. बरोबर. असं मला कुठेतरी ह्या गोष्टीची फिलिंग झाली. म्हणजे लोक आकड्यांना भुलायला लागली. आकड्यांना भुलू नका, काही नसतं आकड्यांमध्ये. आणि आता आपण जसं आता तुम्ही जसं सांगितलं की कंपन्याच तुमच्याकडे अप्रोच करतात, मग ते नंबर्स वरती असो किंवा तुमच्या कलेवरती असो. मग अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे मी आता कॉर्पोरेट मध्ये आहे, तर कॉर्पोरेट मध्ये ना एका मोठ्या कंपनीने एक कॉम्पिटिशन ठेवलं होतं. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये कसं होतं की तुम्हाला कॉर्पोरेट जे एम्प्लॉय आहेत त्यांनी त्यांचे फोटोग्राफ सबमिट करायचे तिथं. म्हणजे या क्षेत्रातले ज्यांना आवड आहे, हॉबी आहे, त्यांनी सगळ्यांनी ते फोटोग्राफ सबमिट केले त्या कॉम्पिटिशनसाठी. मग तिथे काही ठराविक फोटोग्राफ्स ते निवडले आणि ते एक्झिबिशनला मांडले. पण ते तिथपर्यंतच लिमिटेड राहिलं की
एक्झिबिशन पर्यंत पोहोचलं, ठीक आहे, पण त्या हॉबीला तिथं वाव आपण म्हणू शकतो की वाव भेटली, पण ते पुढे प्रोफेशन मध्ये कन्वर्ट कसं करायचं ना हेच त्यांना माहित नसतं. नाही, काय माहितीये काय बघा, आता ती कंपनीनं घेतलेली कॉम्पिटिशन होती. Yes. इथे आलेल्या एंट्री होत्या त्या कंपनीच्या एम्प्लॉईजच्या होत्या. Yes. कदाचित बाहेरच्या पण असतील, आय डोंट नो, जे काय असेल ते. पण त्या क्षणाला तो कंपनीचा रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये की त्या फोटोग्राफरना कुठेतरी एका लेवलला नेलं पाहिजे, मग त्यांच्या करिअरच्या अँगलला विचार केला पाहिजे. तर मला असं वाटतं की त्यांनी एक चांगलं कलेला प्रोत्साहन दिलं, त्यांनी एक चांगली कॉम्पिटिशन आयोजित केली, त्याची प्राइस डिस्ट्रीब्युशन केलं, त्यांनी ते डिस्प्ले केले, म्हणजे त्याचं एक्झिबिट केलं. मला असं वाटतं त्या ठिकाणी त्या कंपनीचा जॉब संपतोय, पण फोटोग्राफरनं ठरवायचंय की माझ्या लॅपटॉपमध्ये, माझ्या पीसी मध्ये हा फोटो किती दिवस मी बघत बसू, मला पुढे जाऊन काय करायचंय, मी हा बघत बसलोय, मला छान वाटतंय, ठीक आहे, मी माझी अशी स्वतःची पाठ थोपटून किती दिवस घ्यायची. म्हणजेच काय, नाण्याच्या दोन बाजू असतात मित्रा. कसं आहे देवव्रत, तुला सांगतो की जेव्हा आपण फोटोग्राफी करतो तेव्हा कंपल्सरी या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे की उत्तम कला आणि त्याच्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे उत्तम विपणन वितरण. म्हणजे मराठीमध्ये हे दोन शब्द फार सुंदर आहेत. किंवा त्याला मार्केट करणं, त्याचा सेल करणं. आता अनफॉर्च्युनेटली ज्या काही डायरेक्ट इमेजेस तुमच्या परचेस करणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ज्या ज्या काही साईट्स आहेत किंवा ज्या काही कंपन्या आहेत, त्यांच्याकडून तितकं पेमेंट येत नाही, बरोबर, जेवढं ते आपण एक्सपेक्ट करतो. आपल्याला ते डॉलर्स मधून येणार बिणार वगैरे सगळं छान वाटतं, LME आहे, शटरस्टॉक आहे, असे बरेच अजून 100 साईट्स असतील, कदाचित मला त्यातल्या माहिती नसतील. आपण त्यांच्यावरती डिपेंड नाही राहू शकत. मेक अ कॉन्ट्रॅक्ट विथ सम ग्रुप और समथिंग लाईक दॅट, की त्यांच्याबरोबर जिथे तुम्हाला तुमच्या जॉनरमध्ये कुठल्या तुम्ही फोटोग्राफी करणार आहात. मग तुम्ही वेगवेगळे क्षेत्रात काम करणारे जे बिझनेसमन आहेत, म्हणजे जसं आर्किटेक्ट लॉबी आहे, इंटिरियरची एक लॉबी आहे, बिल्डर लॉबी आहे, त्यानंतर मग वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्या आहेत, त्यानंतर वेडिंग इंडस्ट्री आहे, हॉटेल्स आहेत वेगवेगळे. मग तुम्हाला कुठल्या टाईपची फोटोग्राफी करून कुणाला विकायची, आपल्याला ती कुणापर्यंत पोहोचवू शकतो. सो सिंगल इमेज विकणं, ती फ्रेम करून विकणं, तिला कॅनव्हास करून विकणं, त्या लेवलची ती आहे का, की रेडीमेड आता मटेरियल प्रचंड येतंय, त्यात AI आलेलं आहे मार्केटमध्ये. AI पण आज काहीही क्रिएट करून द्यायला लागलेलं आहे. तो लोकांना आता त्याच्या इकडे अशी त्याची भूल पडायला लागलेली आहे, तिला भूलच म्हणू शकतो आपण, त्याची भूल पडते. सगळ्यातून स्वतःला सावरत जर पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की मार्केटकडे पण तुमचा लक्ष पाहिजे, की कुठे मला काय करून विकायचंय, काय करणार आहे, माझा क्लायंट कोण आहे. आज बजाज फायनान्स सारख्या कंपन्या असतील किंवा कुठलीही फायनान्स कंपनी असेल, तर ती जेव्हा देते कॅमेरा, तर ते मला असं वाटतं पॉझिटिव्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. कारण मला घेता येत नाहीये समजा, तर तुम्ही घेऊ शकलो बिकॉज ऑफ दिस कंपनी. पुढे कंपनीचं काही नाही ना. उद्या जर तुम्ही पैसे नाही भरले तर घेऊन जाणार आहेत, बरोबर, त्यांची काय चूक आहे. मग आपण तेव्हा त्यांना बोलू शकत नाही की त्यांनी असं केलं म्हणून, बरोबर. आणि आता जसं तुम्ही म्हणलात की आर्किटेक्ट आहेत, बिल्डर आहेत, हॉटेल आहेत, तर हे क्षेत्र कसं निवडावं की तुम्ही कोणत्या क्षेत्रात फोटोग्राफी कंटिन्यू करणार आणि कोणते कोणते प्रकार आहेत त्यात? चांगला प्रश्न आहे तुझा. मी तुला सांगतो, प्रकार खूप आहेत. म्हणजे इंटिरियर फोटोग्राफी आपण करू शकतो, आर्किटेक्चरल फोटोग्राफी करू शकतो, स्पोर्ट्स फोटोग्राफी करू शकतो, फोटो जर्नलिझम हा एक खूप खोल मोठा विषय आहे, ट्रॅव्हल फोटोग्राफी आहे, स्ट्रीट फोटोग्राफी आहे, मायक्रो फोटोग्राफी आहे, ज्वेलरी फोटोग्राफी आहे, फॅशन फोटोग्राफी आहे, स्पोर्ट्स फोटोग्राफी आहे, इव्हेंट फोटोग्राफी आहे, वेडिंग फोटोग्राफी आहे, प्री वेडिंग फोटोशूट्स आता चालले, प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, फूड फोटोग्राफी आहे. अँड नंबर ऑफ जॉनर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण जाऊन काम करू शकतो. पण हे करत असताना मला काय आवडतंय हे कधी कळतं आणि कधी कळावं. तर फोटोग्राफर इथे पण बऱ्याचदा काय झालंय माहितीये का, नीट सांगणारं कोणी नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. माझा मित्र करतोय, हा मित्र करतोय, हा मित्र करतोय, 3-4 जण करतो, चल मी पण करतोय, चांगलं, त्यालाही 4 पैसे येतात, मला पण येतील, मग मी पण घेतला कॅमेरा. नाही असं उपयोगाचं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये बेसिक लेवल पासून काम चालू करा. जे येईल आणि जे मिळेल ते सगळं काम कमीत कमी वयाची, म्हणजे करिअर सुरू केल्यानंतर बाबा काही वर्ष, 3 वर्ष 4 वर्ष तरी निदान सगळं जे येईल ते करा. हळूहळू स्वतःला कळायला लागतं की मला काय आवडतंय. पहिल्या दिवशीपासून जे मला कळतं ना, ती मोहमाया असते. माझ्याकडे तुला एक्झाम्पल म्हणून सांगतो, माझ्याकडे बरेच फोटोग्राफर्सचे फोन येतात, सर आम्हाला वाईल्ड लाईफ शिकायचंय, सर आम्हाला वाईल्ड लाईफ मध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही सर आम्हाला शिकवाल का. म्हटलं बाबा रे, वाईल्ड लाईफ मध्ये ठीक आहे, म्हटलं तुझा फोटो म्हटलं तू काढलास, तू कान्हाला गेलास उद्या, किंवा तू ताडोबाला गेलास, किंवा तू अजून कुठेतरी गेलास, केनियाला गेलास,
तू छान उत्तम, तुला म्हणजे नेक्स्ट लेवलचा फोटो मिळाला, ठीक आहे, तुला एखादं त्याच्यातून अवॉर्ड पण मिळून गेलं, पुढे काय म्हटलं, तो फोटो कोण विकत घेणार आहे? बरं, तो एकदा घेईल, परत घेणार आहे का? त्याच्या तू कॉपीज काढून विकणार आहेस का? आणि ते घेणारी लोक कोण आहेत माहितीये का तुला? तुझी एक्सक्लुझिव्ह कॉपी म्हणून तू काही करून असं वेगळं करण्या एवढा स्वतः मोठा झालेला आहेस का? त्यानंतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये तुझा वाघ हा क्लायंट असू शकत नाही. बरोबर. कोण क्लायंट कोण आहे तुझा? क्लायंट कोण आहे तुझा? क्लायंटचा तपास नाही आणि उठसूट आपलं मी सर 8 लाखाची लेन्स घेतो, मला काहीच नाही, जर माझ्या बजेटमध्ये जरा कमी आहे तर मग मी 150-600 घेतो आणि मग मी जातो आणि काम करतो. अरे फोटो छान काढलायस बाळा तू, बरोबर आहे सगळं, त्यासाठी 30-40 हजार रुपये मिनिमम तू खर्च केलेस. 40 ते 50 हजार रुपये 8 दिवसाच्या साठी लागतात साधारणपणे कुठे जाऊन यायचं म्हटलं तर. एक 7-8 सफारी जर घेतल्या आपण तर काहीतरी तुमच्या हाताला लागेल. एवढं करून वाघाची शेपूटही जरी दिसली नाही तर गपचूप परत यायचं, म्हणजे घालवलेले पैसे परत कोणी देणार नाही, परत वाघही देणार नाही, आणखी ती वाईल्ड लाईफ सेंच्युरी देणार नाही. पण ह्याची सगळ्याची ताकद करण्यासाठी होल्डिंग कपॅसिटी आहे का आपल्याकडे? तर नाहीये. म्हणजे काय तर क्लायंट आधी शोधा पहिल्यांदा, आधी त्याच्यावर ऍटलिस्ट विचार करा की मी कुठे विकू शकतोय, मला काय होऊ शकणार आहे, मला ह्याच्यातून कोण बायर्स आहेत, मला असाइनमेंट्स मिळणार आहेत का, त्याचा विचारच करायचा नाही आणि डायरेक्ट आपला वाईल्ड लाईफ. ग्रामीण भागातील, आपण थोडस ग्रामीण भागाकडे जाऊया. ग्रामीण भागाकडे जे फोटोग्राफर्स वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी फोटोग्राफी हे फक्त एका लिमिट पर्यंतच आहे असं मला वाटतं, की वेडिंग फोटोग्राफी आणि आता लोकांपर्यंत पोहोचलंय ते म्हणजे प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग असेल. तर ग्रामीण भागात अजून याच गोष्टींना फोटोग्राफी मानलं जातं. हो. तर यावरती तुमचे काय विचार? मला असं वाटतं की ग्रामीण भागात जेव्हा आपण नाण्याच्या दोन्ही बाजू तपासल्या पाहिजेत, याला फोटोग्राफी म्हणत जर कोणी असेल फक्त, तर ते त्यांना त्या गोष्टीची माहिती मिळालेली नाहीये. ते दोषी आहेत असं नाहीये, त्यांना त्या लोकांना तिथल्या असतील किंवा फोटोग्राफरला किंवा फोटोग्राफरच्या घरातल्यांना जेवढं काही नॉलेज होतं त्याच्यावरती त्यांनी ही फोटोग्राफी म्हणजे अशी असते. त्यामुळे बऱ्याच फोटोग्राफरना बिगिनिंग लेवलला घरातले लोक विचारतात तू काय लग्नात जाऊन फोटोग्राफी करणार आहेस का? त्या आई बाबांना बिचाऱ्यांना काय माहितीये? त्यांचं आता समजा पोरग असेल 25 वर्षाचा आणि तो म्हणत असेल मला करिअर करायचंय, तर निदान तो 25 वर्षाचा आहे म्हणल्यानंतर त्यांच्या लग्नाला कमीत कमी 25 वर्ष झाली. 25 वर्ष मागे त्यांच्या फोटोग्राफीचं जे काम केलेलं होतं त्याची स्थिती कशी होती, तेव्हा त्यांनी काय पेमेंट दिलेलं होतं, त्याचं आता जर कंपॅरिझन केलं तर आई बाबांना बिचाऱ्यांना काय माहिती असणार आहे फोटोग्राफीचं करिअर करून. सो कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, शहरातल्या मुलांबरोबर ग्रामीण भागातला जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्या मुलानं स्वतःला नीट एज्युकेट करणं, त्याने नीट माहिती घेणं, मेंटॉरशी बसून चर्चा करणं, सर्च करणं आणि घरातल्या लोकांना नीट कन्व्हिन्स करणं ही त्याची पहिली जबाबदारी आहे की कुठल्या कुठल्या टाईप मध्ये फोटोग्राफी होऊ शकते. आता तू म्हणला तो दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतो की मग त्यांनी काय करावं. तर त्यांनी असं करणं गरजेचं आहे की सेम थिंग तुम्ही युनिक पद्धतीने करू शकता. ठीक आहे, मला माझं गाव खूप साधं गाव आहे, एकदम छोटंसं गाव आहे, 10,000 लोकांचं गाव आहे माझं छोटंसं, आणि तिथे माझा धंदा करायचा आहे. अरे तुम्हाला तिकडे जर काम करायचं असेल तर करूच शकतो आपण. त्याचं कारण काय की जे एक्सपेन्सेस तुम्हाला शहरात येणार आहेत ते एक्सपेन्सेस तुम्हाला तिथे नाही येणार आहेत. एखाद्या स्टुडिओचं जर भाडं असू शकेल, जर 25-30 हजार रुपये जर सिटीमध्ये भाडं असू शकेल कमीत कमी, तर तेच भाडं तिथे 3,000ला मिळणार आहे. तिथे तुम्हाला महिन्याला जर समजा 40,000 रुपये जरी मिळाले तरी सर त्याच्यामध्ये तुम्ही रिच लेवलला काम करताय असंच म्हणू शकतो. ते 40,000 शहरात आल्यानंतर पुरत नाहीत. तर हा जो काही इकॉनॉमीचा डिफरन्स जो पडतो शहरामध्ये आणि ग्रामीण भागात, याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. त्यामुळे शहरातले फोटोग्राफर्स म्हणजे खूप भारी झाले असंही नाहीयेत आणि गावातले फोटोग्राफर म्हणजे खूप बिचारे झालेत असंही नाहीयेत. मी नाण्याच्या दोन्ही बाजू परखडपणे सांगू शकतो आणि मला जशा वाटतात सांगाव्याच्या. बिचारे का नाहीयेत तर त्यांनी तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करून चांगल्या लेवलचा बिझनेस ते आणूच शकतात आणि याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मी एका पुण्यापासून जवळच असलेल्या एका शहरामध्ये मी गेलो होतो की जे शहर म्हणावं, शहरच आहे पण तरी सुद्धा तिथला ओव्हरऑल कम्युनिटी खूप जी काही येते ती एका विशिष्ट पद्धतीच्या काम करून घेण्यासाठीच त्यांच्याकडे येते. तर त्या फॅमिलीमध्ये सगळी फॅमिली अख्खीच्या अख्खी तीच फोटोग्राफी बरेच वर्ष करतायत. नथिंग क्रिएटिव्ह. त्यांचा मुलगा, त्यांची नात, त्यांचे वडील, ते सगळे जण एकाच पद्धतीची फोटोग्राफी वर्षानुवर्ष करतायत. तरी सुद्धा लोक लाईन लावून त्यांच्याकडे पैसे देऊन काम करून घेतायत. आणि मला आश्चर्य वाटलं देवव्रत, तुला सांगायला मला आवडेल की जिथे लोक नॉर्मल एक कॉपी असेल तिचे जर समजा 70 रुपये घेत असतील कोणी स्टुडिओ मधल्या केलेल्या टिपिकल फोटोग्राफीची, तर ही फॅमिली त्यांच्याकडून त्या गावातली त्या ठिकाणची ही 800, 900 आणि 1000 रुपये घेते सिंगल सॉफ्ट कॉपीचे. आणि त्याच्याबरोबर एक छोटासा एवढा प्रिंट देते 8x10चा जो प्रिंट त्यांच्या प्रिंटरवरती मारलेला असेल त्याला फक्त देते. का?
विचार करण्याजोगी गोष्ट. मग मी जाऊन स्टडी करतो अशा ठिकाणी. तिथे ते इन हाऊस मेकअप प्रोव्हाइड करतायत. थोडाफार मेकअप करून द्या, अगदी फार नेक्स्ट लेवलचा तुम्हाला एचडी मेकअपची गरज नाही. पण तुझ्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आला आणि त्याला जर कोणी जरी थोडंसं इथे टचअप करून दिलं, आपण रापलो येऊनात, तर त्याला बरं वाटतं. त्याला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते. दिस इज द युनिकनेस. तुम्ही फोटो काढल्यानंतर तुम्हाला लगेच प्रिंटिंग मिळतोय, अरे वा छान. आल्यानंतर तुम्हाला चहा कॉफी ऑफर केली जाते, अरे वा. वेटिंगला थांबवलं जातोय, अरे वा, अजून अरे वा. तुम्हाला काम करत असताना कम्फर्ट आहे का? तुम्ही प्रॉप्स देताय का वेगवेगळे? गावात प्रॉप्स नाही देऊ शकत आपण, देऊ शकतो ना. मग त्यासाठी गावाचा आणि शहराचा काय संबंध आहे? गावात जाऊन पण शहरातल्या माणसांनी फोटोग्राफी केली पाहिजे अशी ताकद जर आपण बिझनेसमध्ये ठेवली तर शहरातली लोक 4 पैसे वाचतील म्हणून गावात जातील. कारण फोटोग्राफरचं फायनली स्किल आणि रिझल्ट बघितला जातो, ते गाव आहे असं नाही बघितलं जातं. मग आता याच अनुषंगाने एक प्रश्न आता मला आला की जी आपली युनिकनेस आहे, त्यामध्ये आपण युनिकनेस आणि आपला बिझनेस याचं संतुलन कसं साधलं पाहिजे? युनिकनेस कशाबद्दलचा? जे फोटोग्राफीमध्ये आता आपण जसं म्हणलं की एक ट्रॅडिशनल फोटोग्राफीमध्ये किंवा ट्रॅडिशनल वेज फॉलो केला जातो, त्यात काहीतरी वेगळं पण आपण आणतो आणि मग ते एक तर खर्चिक असू शकतं. आता जसं आपण म्हणलं की मेकअप करून देतील, मग हे बिझनेस संतुलन करण्याचं कसा केला पाहिजे? बिझनेस संतुलन आता जसं त्यांनी जसं तुम्ही म्हणला की ते बाकीचे फोटोग्राफर्स 80 रुपये चार्ज करतात एका फोटो, पण हे 800 रुपये चार्ज करतात. पण त्यांची जी परंपरा लिगसी चालत आलेली आधीपासून, तो एक फेथ आहे लोकांचा की बाबा विश्वासानं तिथं जातात लोक. तेच मला म्हणायचंय की तो फेथ निर्माण करण्यापर्यंतची कन्सिस्टन्सीच ठेवत नाहीत, आधीच घाबरून जातात. शहरामध्ये मला चांगले पैसे मिळत होते, माझ्या गावात सर आम्हाला एक्सपोजिंगचे एवढे पैसे मिळत नाही. तुझं नाव करून शहरातली लोक तुझ्यापर्यंत आणण्याची ताकद ठेव की, म्हणजे तीच गोष्ट डिफरंट पद्धतीनं कर, तीच गोष्ट जास्त ताकद लावून कर, होईल ना? का नाही येणार लोक? माझ्या गावामध्ये एक फोटोग्राफर असे आहेत की जे फोटोग्राफर वर्षानुवर्ष काम करतायत. मला असं वाटतं, मला कळायला लागल्यापासून मी बघतोय त्यांचा फोटो स्टुडिओ आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि ते अजूनपर्यंत त्यांची लॅब बीब आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि अतिशय चांगल्या लेवलला काम करतायत. पीपल आर हॅपी विथ देअर वर्क, काही प्रॉब्लेम नाहीये आणि अतिशय उत्तम दर्जानं त्यांनी आजपर्यंत पैसा कमावला. त्यांनी असा कधी विचार केला नाही की मला माझा सिंधुदुर्ग जिल्हा सोडून मला कोल्हापूरमध्ये, पुण्यात किंवा साताऱ्यात किंवा मुंबईत जायला पाहिजे, असा कधीच विचार केला नाही. ते आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या लेवलला त्यांनी कामं करायला सुरुवात केली. आज जसं जसं माणसाची खर्च करण्याची कपॅसिटी ही डे बाय डे वाढते आणि आपल्याला त्याचा विचार केलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि आता जसं आता युग बदलत चाललंय, तर तुम्ही एआयचा पण उल्लेख केला की एआय काहीही बनवून देऊ शकतोय तुम्हाला, तर त्याचा फोटोग्राफी करिअरवरती काय फरक पडू शकतो? निश्चित सांगतो तुला, फोटोग्राफी करिअरवरती मला तरी वाटत नाही की एआयचा काही परिणाम होईल. हे बघा, निश्चितपणे एडिटिंगचे टूल्स आणि एडिट या विषयामध्ये एआय आपल्याला प्रचंड मदत करणार आहे. त्यामुळे एडिटिंगची जी कामं होत होती ती आपल्याकडून आता जे एआयचा आपण रिझल्ट जे बघतोय ते थोडेसे आर्टिफिशियल आहेत असे दिसतायत, कळतायत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना मान्य केलं पाहिजे की ते रिअलिस्टिकच्या जवळ जात नाहीये, कारण एआय हे बाळ आहे. आता हार्डली वर्ष झालं असेल, वर्ष 2 वर्षामध्ये, 1.5 वर्षामध्ये एआय हे बाळ आहे, 2 वर्षाचं बाळ आहे. ते जेव्हा 10 वर्षाचं होईल ना, ते इतक्या लेवलला देणार करून की ते रिअलिस्टिक कुठलं आणखीन काय कुठलं हे कळणार नाही आपल्याला, एवढं चांगलं देऊ शकतं. पण असं कधीच होणार असं मला वाटत नाही की बाबा एआयला 2 तोंड फीड केली आणि अख्ख्या लग्नातले सगळे वारड्यांपासून सगळेच्या सगळे घरात बसून फोटोग्राफी झाली, आणखीन सगळे आले गेले ग्रुप फोटो एआयनेच क्रिएट करून दिले, फोटोग्राफरचा जॉबच गेलाय असं ज्यांना होऊ शकत नाही. कारण दॅट इज युनिक इव्हेंट, ते कधी होणार नाहीये. कॅमेरामन आणि कॅमेरा हे जगाच्या अंतापर्यंत काम करत राहतील. कॅमेरामॅन नेव्हर डायज, कधीच तो येऊ संपत नसलेला विषय. तुम्हाला बॅकग्राऊंड बदलणं, असलेल्या प्रॉडक्ट मध्ये चेंजेस करणं, लाइटिंग चेंज करणं, रिटचिंग करणं, याच्यामध्ये खूप ऍडव्हान्स लेवलला जाईल. फोटोशॉप आणि एडिटिंग हे जे 2 गोष्टी आहेत, ह्या गोष्टी एडिटिंगचे सगळे टूल्स हे 360 डिग्री बदललेले दिसतील आपल्याला. त्याच्याबरोबर फोटोग्राफरनं बदललं पाहिजे. जसे पहिलं फोटोग्राफर म्हणायचे काय आता आमच्या फोटोवर पाहायला आलाय, कोणीही फोटोग्राफी करायला लागलेली आहे, असे भयंकर टोमणे मी सुद्धा सहन केलेले आहेत. जे जुने फोटोग्राफर, ज्यांना आपण जुने म्हणतो, जाणते आणि जुने याच्यामध्ये फरक आहे बरं का. म्हणजे बऱ्याच जणांना काय जुने जाणते असं म्हणायची सवय, तर तो जुना असतो, तो जुना झालेला आहे. जाणता आहे की नाही माहित नाही मला. तर जन्मभर मी जर आयडेंटिटी कार्डच फोटो काढत बसलेलो आहे आणि आलेल्या माणसाला तांबड्या बॅकग्राऊंडवर फक्त क्लिक करतोय आणि लग्नात जाऊन जर तेच चकचकीत तसेच जर टिपिकल फोटो काढतोय, तर मी जुना झालो ना. जाणता कसा काय होईल? हा मला असं वाटतं 2 गोष्टीतला हा फरक आहे. तर मग ते चेंजेस निश्चित आपण स्वीकारले पाहिजेत आणि मग त्याला धरून आपण आपल्यात बदल केले पाहिजेत. पण फोटोग्राफी क्षेत्राला कधीही प्रॉब्लेम येणार नाही.
तुझी कंपनी आहे, तुझी एक सुंदर मशीन बनते, त्या मशीनची मला फोटोग्राफी फायनल स्टेजला करायची आहे, त्याच्या स्टेजेस जाऊन शूट करायचे. एआयचा काय रोल आहे? काही संबंध नाही. तिथे फिजिकली फोटोग्राफर कॅमेरा घेऊन जाणं गरजेचं आहे, लाईट घेऊन जाणं गरजेचं आहे. आता फोटो एडिटिंग कडे आलोच आपण, तर फोटो एडिटिंग हा जो पॉइंट आहे आता, एआय त्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होणार आहे आता. तर फोटो एडिटिंगची प्रोसेस आपण आता एआय ला धरून जाऊयात की येणाऱ्या एडिटर्सने असे कोणते कोर्सेस किंवा काही गोष्टी आहेत. बेसिकली एआय शिकून घेणं, एआय लर्निंगच हे खूप गरजेचं झालेलं आहे आता. म्हणजे फोटोग्राफरनीच असं नाही, सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना आता ज्यांचा कुठल्याही टेक्नॉलॉजीशी संबंध आहे, जी लोक टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काम करतायत, त्या सगळ्यांनाच आता एआय, आपल्या मोबाईलमध्ये एआय आलेला आहे, आपल्याला व्हॉट्सअप एआय सपोर्ट देत आहे. अजून काय व्हायला पाहिजे? सो मला असं वाटतं की हा जो काही बदलता म्हणजे जो काळ बदलतोय त्याच्याप्रमाणे आपल्याला बदलत तर गेलंच पाहिजे. आणि सरळ इथून पुढच्या काळामध्ये एआय रिलेटेड कोर्सेस प्रॉपर करणं गरजेचं आहे. म्हणजे आता सगळ्याच अभ्यासक्रमामध्ये हळूहळू एआय येणं अपेक्षित आहे. म्हणजे अभ्यासक्रमांविषयी जर म्हणायचं झालं तर आर्टचे अभ्यासक्रम हे घिसे पिठे जुने, भयंकर जुन्या काळातले आहेत. ही सगळ्यात चिंताजनक आणि घाणेरडी बाब आहे. यासाठी 100% सरकारनं आर्ट जे कला संचालनालय आहे त्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे. आर्ट कॉलेजेस हे अपडेटेड नाही आहेत, अत्यंत मागासलेल्या डोक्यानं हे वागतायत लोक, आणि मी स्पष्टपणे सांगू शकेन इथे, कारण याचे सरळ सरळ धडधडीत पुरावे आहेत. म्हणजे माझ्या काळात जो काही अभ्यासक्रम होता तोच अभ्यासक्रम अजूनही पोरांना शिकवला जातोय. अजूनही त्यांना नवीन काहीतरी वेगळं शिकवावं आणि त्यासाठी स्टाफ अपॉइंट करावा ही बुद्धी झालेली नाहीये. आणि त्यामुळे जे कोणी करतायत ते आपल्या लेव्हलवर बिचारे करतायत. सरकारी यंत्रणा शिकवण्याच्या बाबतीत ढिम्म आहे अतिशय. खूप खेदानं सांगावीशी वाटते गोष्ट. फोटोग्राफीमध्ये आपण कंपोजिशन हा एक शब्द आहे, तर कंपोजिशन किती महत्वाचं आहे फोटोग्राफीमध्ये? कंपोजिशन शिवाय फोटोग्राफी होऊच शकत नाही. म्हणजे जगातली कुठलीही फोटोग्राफी घेतली तर ते कंपोज हा चांगलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही नंतर काहीतरी करून क्रॉप करून मला पाहिजे तसं जर कंपोज करेन असं जर मी म्हणत असेल कुठेतरी, तर मला असं वाटतं ती चुकीची गोष्ट आहे. तसं असलंच नाही पाहिजे. तुमचा कंपोजिशन हा सुंदर असावा. काय घ्यायचंय, काय टाळायचंय, रंग, रेषा, आकार आणि प्रकाश या 4 एलिमेंट्सचा जर सुंदर वापर आणि विचार जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही एक चांगले फोटोग्राफर बनता. कारण काय झालेलं आहे, बऱ्याचदा जे एज्युकेशन घेतात फोटोग्राफर्स कुठल्या तरी क्लासला जाऊन, कुठल्या तरी कोर्सला जाऊन, ते फोटो काढायला शिकतात, ते टेक्निकल पर्सन बनतात, ते आर्टिस्ट बनत नाहीत. आर्टिस्ट जो बनतो तो कुठेच अडत नाही. मग त्याच्या हातात काही तुम्ही द्या, त्याच्या हातात बेसिक डीएसएलआर द्या, तो त्याचं सोनच करणार त्या फोटोचा. कारण त्याला तो सेन्स आहे. रंग, रेषा, आकार, प्रकाश हे 4 मूलभूत एलिमेंट्सचा विचार नीट करणं, म्हणजे काय टाळायचंय माझ्या कंपोज मध्ये आणि काय घ्यायचंय हे जोपर्यंत तुमची विजन क्लिअर नसते, ते का टाळायचंय, ते का घ्यायचंय. प्रत्येक रंग तुम्हाला आयदर हेल्प तरी करतो नाही तर डॉमिनेट तरी करतो. एवढा रंगांचा स्टडी होणं गरजेचं आहे. पुढे जाऊन थोडंसं ऐकताना वियर्ड वाटेल, पण मी तर म्हणतो की फोटोग्राफरनं रंगांचा स्टडी करण्यासाठी फोटोग्राफी शिकताना रंग गरजेचे आहेत. तुम्ही रंगपेटी घ्या, रंगपेटी घेऊन रंग बसा, खलवा त्याच्यामध्ये, बशीमध्ये किंवा पॅलेटमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या शेड्स नुसत्या कागदावरती तरी काढून बघा. रंगांची ओळखच होत नाही आपल्याला. डायरेक्ट कॅमेऱ्याला आलोय आपण. सो मला असं वाटतं डायरेक्ट 10वीत बसणं योग्य नाहीये. तर आता बऱ्यापैकी आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटच्या काही ना काहीतरी स्कीम्स किंवा काही ना काहीतरी स्कॉलरशिप्स आहेत किंवा असे भरपूर अशा काहीतरी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते की ज्यातून ते करिअर स्टार्ट होऊ शकतं. मग फोटोग्राफीशी रिलेटेड स्पेसिफिक फोटोग्राफीला प्रमोट करणाऱ्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याही योजना नाहीयेत, पण ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्याच्यामध्ये फोटोग्राफीच्या क्षेत्राचा समावेश आहे. म्हणजे तुम्ही पीएमईजीपी सारखी योजना असेल की जी एकेकाळी 35% पर्यंत सबसिडी द्यायची. त्यानंतर आता सीएमईजीपी नावाची योजना आहे जी जिल्हा उद्योग केंद्राशी संबंधित असते. जिल्हा उद्योग केंद्र हे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र असतं. ओके, सो या ठिकाणी जर फोटोग्राफर गेला आणि त्याने त्याच्यासाठी अतिशय माफक अशा नियम अटी आहेत, त्याला तारण लागत नाही, त्याला जामीन लागत नाही. तुम्ही कुठल्या तरी बँकेशी, शक्यतो नॅशनलाइज बँकांबरोबर टायअप करावं. नॅशनलाइज बँकांना मॅन्डेटरी असतं गव्हर्नमेंटच्या स्कीम्स करणं. पण जर तुम्ही प्रायव्हेट बँकांमध्ये गेला तर कदाचित तुमच्या रिपेमेंटची जबाबदारी ते कुठल्याही पद्धतीने तुम्ही त्यांना देत नसा. म्हणजे तुम्ही तारण जामीन काही देत नाही, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काही लाख रुपये मागताय. तर 15% पर्यंत जेंट्सना आणि 20 ते 25% पर्यंत लेडीजना आपल्याकडे सबसिडी मिळते.
आणि ही खूप मोठी रक्कम आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही ₹1,00,000 जर घेतले तर तुम्हाला 75,000च भरायचे, पण ते भरायचे आणि शेवट 25 राहिल्यानंतर ते माफ होणार आहेत. तो त्याच्यासाठी प्रशिक्षण पण देत आहे गव्हर्नमेंटने काही एजन्सीज डेप्यूट केलेल्या आहेत, जसं की तळेगावमध्ये, पुण्याच्या जवळ तळेगाव आहे, तळेगावमध्ये रुडसेट नावाची एक संस्था आहे. रुडसेटमध्ये अशा पद्धतीची प्रशिक्षणं दिली जातात. त्याच्यामध्ये बिझनेस डेव्हलपमेंटच्या सगळ्या टिप्स दिल्या जातात. तुमचं 8 to 10 डेजचं सेशन घेतात, तुम्हाला एक हॉलमार्क असलेलं प्रॉपर सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात. हा कोर्स फ्री देत आहे गव्हर्नमेंट. आणि प्लस तुम्हाला बिझनेससाठी म्हणजे तुम्हाला एक प्रपोजल बनवावं लागतं, जसं ज्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट रिपोर्ट. त्याच्यासाठी सिम्पल फॉर्मॅट आहे. मला प्रोजेक्ट रिपोर्टच बनवायला येत नाही आणि मला काही कळतच नाही, तर मी कागदावरती लिहून माझा धंदा कसा होणार आहे, त्यात किती प्रॉफिट मिळू शकतं, माझा सेल कसा होईल, मी कसे वर्षाकाठी किती कमवू शकतो, मी किती लोकांना रोजगार देऊ शकतो माझ्याबरोबर, हे नीट लिहून देणं म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट लिहून देणं, असं साधं व्याख्या आहे त्याची. पण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हटल्यानंतर उगाच आमचा फोटोग्राफर खूप घाबरतो. ऍक्च्युली जसं काही नाहीये. सीएन कडे गेलात तर ते सुद्धा एक काही माफक किमतीमध्ये तुम्हाला बनवून देतात. आणि व्हेन इट इज सबमिटेड टू DYC ऑफिसला दिल्यानंतर कलेक्टर साहेबांच्या मंजुरीनुसार ही प्रकरणं मंजूर होतात. 20 लाख 30 लाखांपर्यंत तुम्हाला उत्तम पद्धतीनं कमी कालावधीमध्ये बँकांच्या मार्फत तुम्हाला लोन मिळतं. सरकारच्या या योजना फक्त दुर्दैवानं आपल्यापर्यंत पोचल्या जात नाहीयेत, किंवा त्या पोचण्यासाठी ज्यांनी काम केलं पाहिजे ते कदाचित करत नसतील, आय डोंट नो. पण गव्हर्नमेंटचे मला आलेले अनुभव चांगले आहेत, एवढं मी निश्चित सांगू शकेन. पण त्या जेवढ्या पद्धतीनं प्रसारित झाल्या पाहिजेत, कदाचित तिथपर्यंत ते अजून पोहोचण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. आणि जाता जाता मला असे एक प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही अशा कोणत्या टिप्स द्याल एखाद्या बिगिनर फोटोग्राफरला की तो त्याचं करिअर बिल्ड करतोय, त्याला अशा कोणत्या टिप्स द्याल की तो त्या बिझनेसमध्ये पुढे ग्रो होत राहील? येस, निश्चित चांगल्या फोटोग्राफरला फॉलो करा. मध्ये किती असू देत, 1 2 3 4 प्रचंड सुंदर प्लॅनिंग करून वाचनासाठी वेळ द्या दिवसभरातला. मला कुठे जायचंय आणि मी काय लेव्हलला जाऊन पुढे मला माझा गोल अचीव्ह करायचा आहे, याच्या संदर्भातली मेंदूतली प्रोसेस फार क्लिअर पाहिजे, चित्र दिसायला पाहिजे तुम्हाला. मी भविष्यात जाऊन काम करणार आहे, काय करणार आहे, आता काय गोल आहे. आता मी समजा 25 वर्षाचा आहे किंवा मी 50 वर्षाचा आहे, तर मी कितव्या वर्षी थांबेन, तिथे माझं काय चित्र असेल, हे ड्रीमच नाही करत आहे आपण ड्रीम करायला कमी पडतोय. आपण आलेला दिवस ढकलतोय, हे माझ्याकडे चालू आहे ना, ओके मग हे करतोय, मी करून बघतोय, मी नाही तर मग बघू, मग काहीतरी वेगळं करू. तुम्ही स्वतःच्या बाबतीत जर सर्टन नसाल, पूर्ण फिक्स 100% चित्र क्लिअर आहे की मी 2 वर्षांत हे करत असताना मला दिसलं पाहिजे, तुमची विजन तेवढी क्लिअर झाली पाहिजे, म्हणजे तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन बरोबर काम करेल, तुमच्यापर्यंत त्या गोष्टी येऊन पोहोचतील. म्हणजे तीव्र इच्छाशक्तीचा अभाव जो असतो तो कुठल्याही गोष्टींसाठी मारकच ठरतो. मला असं वाटतं तीव्र इच्छाशक्ती हा एक मोठा USP आहे. जसं मी सांगितलं वाचन, जसं मी सांगितलं की तुम्ही चांगल्या गोष्टी फॉलो करा, चांगल्या गोष्टी बघा, तसंच तीव्र इच्छाशक्ती पण गरजेची आहे. सो इक्विपमेंट मध्ये न फसता, आणि दर वर्षाला फोटोग्राफर्स नवीन काहीतरी घेतोय, मी ही लेन्स घेतली, मग तुझ्याकडे ती नाही तर मग मी ती घेतो, मग तुझ्याकडे आहे म्हणून मी ती घेतो, किंवा मार्केटमध्ये हे नवीन आणलंय म्हणून मी घेतो. तो दरवर्षी दर 2 वर्षानंतर कॅमेरा बदलणाऱ्या फोटोग्राफरची संख्या जास्त आहे. अमुक आला मी तो घेतला, तमुक आला तो मी मग घेतला, मग ही टेक्नॉलॉजी आली म्हणून ती घेतली. अरे पण ती टेक्नॉलॉजी बदलली, सगळं झालंय, तुझं काय, तुला पैसे दिलेत का लोकांनी तेवढे? बरोबर. आज जो फोटोग्राफर एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीच्या लग्नामध्ये जर तो जेवढी रक्कम कमवत होता 5 वर्षापूर्वी, जेवढे त्याला एक्सपोजिंगचे पैसे मिळत होते, आज जर ते तेवढेच तो जर घेत असेल, ते बदललेत पण तो फोटोग्राफर जर तेवढेच घेत असेल तर त्यांनी नवीन कॅमेरा का घ्यावा? बरोबर, सिंपल लॉजिक आहे. सो मी किती खर्च करतोय आणि मला त्याच्या अगेन्स्ट किती पैसे येत आहेत याची कॅल्क्युलेशन्स पण नवीन फोटोग्राफरनी करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी मार्केटचा स्टडी करा. आणि डिजिटल मार्केटिंग हा विषय आता आपल्या असा दरवाजात उभा आहे, घरात आलेलाच आहे आणि तो तिथे पण उभा आहे. म्हणजे काय तर जळी स्थळी काष्टी पाषाणी जसं म्हणतात तसं तुम्हाला तो दिसत असतो. आणि ते प्रॉपर डिजिटल मार्केटिंग शिकूनच तुम्ही या क्षेत्रात या. कारण डिजिटली प्रमोट होणं म्हणजे जगात पोचणं. घरात बसून जगात पोचण्याचे जर तुम्ही स्वप्न बघत असाल तर डिजिटल मार्केटिंग पण आज फोटोग्राफरला माहीत अवगत असणं गरजेचं आहे. तर हा पॉडकास्ट घेणं माझ्यासाठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, कारण फोटोग्राफीशी माझं एक पर्सनली खूप मोठं कनेक्शन आहे. आणि मला खूप आवडतं फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, एडिटिंग असेल. आणि तुमच्यासोबत गप्पा मारून खूपच भारी वाटलं सर. आणि एवढे पॉइंट्स आपण एक्सप्लोर केले.
आणि तुम्ही एवढा वेळात वेळ काढून इथं आलात आणि आम्हाला पॉडकास्ट साठी तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू सो आणि मच. येस, नक्कीच तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला सरांकडून ऐकायला आवडेल तर ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.